सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आहे अदिती आणि मला उठायचं होतं 5 वाजता, कारण चंद्रपूरला जायचं होतं. तर पण उठलो होतो आम्ही 8 वाजायला 2-3 मिनटं बाकी होते तेव्हा. आणि मग मम्मीने फोन करून आजीला सांगितलं की आम्ही आत्ताच उठलो होतो, निघायला थोडा वेळ लागेल. आणि मी हेअर कट केले होते, तर बघा मी किती क्यूट दिसत आहे. मग टकल्याला मी घरी आणलं होतं लाड करायसाठी, कारण गावाला जात होते. तर मग हा बघा गाडीवर बसून फोन बघत होता, एवढा डेंडू आहे. मग याला मी त्रास द्यायसाठी आडवं तिडवं तोंड करून होते, तर माझा चेहराच त्याने तिकडे सारखवून दिला. मग मी नाश्ता वगैरे केला, मग गाडी वॉश करायला वगैरे नेली आणि त्यांनी छानपणे वॉश करून दिली. मग गाडीमध्ये ऑइल वगैरे चेंज करून घेतलं मी आणि ब्रेकसुद्धा टाईट करून दिला. त्यांनी ब्रेक वगैरे व्यवस्थित टाईट वगैरे करून दिले. मी घरी वगैरे आली, फ्रेश वगैरे झाली आणि मग थोड्या वेळात निघालो. घडीकडे बघितलं तर 11 वाजायला 10 मिनटं बाकी होते. मग गाडीवर बसली, हेल्मेट वगैरे घातले. मम्मी मागे बसून पाणी पित होती. सो स्ट्रेटून आणि नागपूर हे चंद्रपूरवरून 150 किलोमीटर आहे. आणि मग आम्ही जाममध्ये वगैरे थांबलो. चहाचं मम्मीने घेतले होते घरूनच आणि कप पण घेतले होते. मग ते मी पिऊन घेतले आणि तुम्हीसुद्धा घ्या. आणखी एक व्हिडिओ काढून घेतला मी बघायसाठी की मी खरंच छान दिसत आहे का. मामाच्या गावाला जाते तर ही माझी मम्मा आहे क्यूटशी. आणि मग तिथून निघालो आम्ही 2-3 घंटे ट्रॅव्हल केलं. त्याच्यानंतर फायनली आम्ही चंद्रपूरला पोहोचलेलो. सो वेलकम टू चंद्रपूर. घरी वगैरे गेली, फ्रेश वगैरे झाले, कपडे वगैरे चेंज केले आणि मग जेवण वगैरे केलं. जेवणामध्ये होते पोळी, फुलगोबीची भाजी, भेंडी आणि वरण. आणि परी माझ्यासोबतच जेवण करत होते. मी जेवण करत होते तर आधीच पण बसला होता जेवण करायला. मी म्हटलं तू कॅप का बरं घालते बापू, म्हटलं तर ताई म्हणते मी टकली गेली आहे म्हणते, म्हणून म्हणते बघा किती खतरनाक दिसत आहे. आणि मग घरी आंबे लागले होते, ते मम्मी खात होते आणि ते गोड होते. मग मी सुद्धा खाऊन घेतले होते आणि खूप छान होते ते. वाव. आणखी मग परी आली. परीमध्ये ताई मी ड्रॉइंग केली. मी म्हटलं झेंड्याला पिवळा रंग का बरं दिला, ऑरेंज का बरं नाही दिला. तर ताई म्हणे माझ्याकडे रंग नव्हते म्हणे, म्हणून म्हणे. मग त्यानंतर आम्ही सायंकाळी नूडल्स वगैरे खायला गेलो होतो आणि मी नूडल्स खाल्ले आणि मग आदेशने राईस खाल्ले. आणि आम्हा दोघांना बहीण भावाला तर असं बाहेरचं खायला खूप आवडते. तर त्याला आवडलं तर तो म्हणतो सो गुड. आणि मग आम्ही दोघांनी अशी गुडची स्माईल दिली दोघांनी पण. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगला. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.